नमस्कार. जेव्हा केव्हा मी रस्त्याने चालत असते किंवा फोर व्हीलरमधनं ट्रॅव्हल करत असते, तेव्हा माझ्या असं निदर्शनास आलं आहे की काही वेळा हे टू व्हीलरवाले रस्त्याने टू व्हीलर चालवत असतात. पुढे वडील असतात आणि पाठीमागे एखादं त्यांचं 8-10 वर्षाचं, 6 वर्षापासून एक 10-12 वर्षापर्यंतची मुलं त्यांच्या वडिलांच्या पाठी टू व्हीलरवर बसलेली असतात. बरेचदा मी असं बघितलं आहे की त्या पाठी बसलेल्या मुलांना ना हवा येते ना टू व्हीलरवरती बसलेलं असताना, त्या हवेच्या झोक्यामुळे म्हणा, त्यांना झोप येते, त्यांची डुलकी लागते आणि पुढे टू व्हीलर चालवत असताना वडिलांच्या ते लक्षातच येत नाही. बरेचदा मुलं वडिलांना अशी धरून बसलेली असतात ना, त्यांच्या पोटाला अशी धरून बसलेली असतात, पडू नये किंवा काय म्हणून. पण मुळात वडिलांच्या पोटाचा घेरच एवढा वाढलेला असतो की ते पोट बिचाऱ्या मुलांच्या हातातच येत नाही, म्हणजे त्यांना पुरेसा आधारच मिळत नाही. ज्यावेळी मी MSCTचे क्लेम्स प्रोसेस केले, तेव्हा मला जाणवलं की बहुतांशी रोड ॲक्सिडेंट्समध्ये टू व्हीलरचा समावेश असतो. तर टू व्हीलर्सवाल्यांनी काय काळजी घ्यायला हवी, जेणेकरून त्यांना स्वतःलाही त्रास होणार नाही, त्यांच्या कुटुंबालाही त्रास होणार नाही. या विषयावरचा एक व्हिडिओ लवकरच रंगुनी रंगाचे साऱ्या या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट करण्यात येईल. जरूर पहा. धन्यवाद.